नमस्कार, आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल. अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील अनधिकृत बियर शॉपीवर कारवाई करा, आमदार कल्याण शेट्टी यांची मागणी. कल्याण शेट्टी, सचिन कल्याण शेट्टी. माननीय अध्यक्ष महोदय, मी अक्कलकोट मधील एक बनावट कागदपत्र, चुकीचे कागदपत्र दाखल करून बियर शॉपी परमिशन जे घेतले होते त्याच्याबद्दल लक्षवेधी मांडली होती. पण दुर्दैवाने मला अध्यक्ष महोदय मी खेदाने सांगतोय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांसारखा मंत्री असताना, एक सिनियर मंत्री असताना अधिकारी चुकीचं ब्रीफिंग कसं करतात. अध्यक्ष महोदय, मी ही लक्षवेधी बनावट कागदपत्राच्या आधारे माफ करा, ही बियर शॉपी ही बनावट कागदपत्राच्या आधारे आहे. यासाठी संबंधित जे एक्साईजचे उत्पादन शुल्कचे एसपी आहेत त्यांना 4 वेळा फोन केला. त्यांना सांगितलं की ज्या दोड्डाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत तुम्ही परमिशन दिलेली आहे ती दोड्डाळ ग्रामपंचायतची हद्द नाही आहे. मी अक्कलकोट शहरात राहतो अध्यक्ष महोदय. दोड्डाळ ग्रामपंचायत, समर्थनगर, वसंतराव नाईक नगर असे 2 अक्कलकोट नगरपालिका, त्यानंतर बियर शॉपी. अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, लक्षवेधी हा असा आयुध आहे, काहीतरी निर्णय होत असतात, हिथंही गडबड केले की मग अडचण होऊन जाते आमची. तर अध्यक्ष महोदय, मी 4 वेळा एक्साईजच्या एसपीना फोन केलो, एकदाही दखल नाही घेतले. ज्यावेळी लक्षवेधी लागली, सगळे अधिकारी येऊन भेटायला लागले. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेने मान्य केलं की आमच्याकडून चुकीच्या माहितीच्या आधारे हे पत्र यांनी घेतलेलं आहे. तसं लेखी एक्साईज खात्याला त्यांनी दिलं. एक्साईज खात्याने मला कबूल केलं की हे आमच्याकडे हे परमिशन रद्द करतो. पण अध्यक्ष महोदय, हे लक्षवेधी लागणं सभागृहाच्या कशासाठी गरजेचं होतं? ह्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती माननीय मंत्री महोदय सरकारच्या निदर्शनास यायला पाहिजे, समाजाच्या लक्षात यायला पाहिजे की अधिकारी कोणाच्या फेवरमध्ये काम करतात. अध्यक्ष महोदय, एवढे होऊन आज ब्रीफिंग मध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना हे उत्तर दिलं गेलंय की दोड्डाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं. त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जाऊन स्वतः खात्री केली. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना माझं निवेदन आहे, या सभागृहात एखादा सदस्य जेव्हा एखाद्या गोष्टीवर भाष्य करतो ती सत्य मानायची या सभागृहाची परंपरा आहे, त्याच्यावर कारवाई करायची परंपरा आहे. आणि अशा गंभीर गोष्टीमध्ये त्या महिला अधिकारी आहेत एसपी, 100 महिला भगिनी त्यांना निवेदन द्यायला गेले. त्या अधिकारी फक्त 3 त्या बाकींना भेटणारी नाही. अधिकारी आपण लोकप्रतिनिधी आहोत, हजार लोक येतात, सगळ्यांची भेट घेतो. पण या महिला अधिकारी एसपी आहेत, महिलांना भेट दिली नाही. त्यांचं म्हणणं आहे की मला परमिशन द्यायचं काम आहे, मी नाकारायचं माझं काम नाही, रद्द करायचं माझं काम नाही. आणि अशा गंभीर गोष्टीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तपासणी केलं, तक्रारदारांनी समाधान झाल्याचं सांगितलं असं त्यांनी म्हणलेलं आहे. एक पुरावा दाखवा त्यांनी. तर मला मंत्री महोदयांना स्पष्ट, माननीय उपमुख्यमंत्री म्हणा, स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, अशा चुकीच्या माहितीवर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना ब्रीफिंग करून बियर बार शॉपीच्या मालकांना पाठीशी घालणं, स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये अशा चुकीच्या गोष्टी, मंदिर तिथून 300 मीटर अंतरावर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये, काळ सोकावू नये. ह्या बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री काय ठोस निर्णय घेतील का? आणि एसपी असतील, त्यांचे पीआय असतील, क्षेत्रीय अधिकारी असतील, त्यांनी चुकीचा अहवाल ब्रीफिंग केलाय, त्यांच्यावर कारवाई कराल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मला काय ब्रीफिंग झालं ते मला माहिती का सभागृहाला माहिती? मला तर काही कळतच नाही. माझं ब्रीफिंग काय, माझ्या इथं काय कुणी विकर लावलाय? मी काय ब्रीफिंग घेतलं, काय प्रश्न विचारले? मी आज काम करत नाही, 35 वर्ष या सभागृहात काम करतोय. कुणीतरी काहीतरी असं सांगून मी काय ऐकणारा नाहीये. या संदर्भामध्ये मी एवढं करीत की आता सन्माननीय सदस्यांनी, सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी काही तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती माहिती त्यांनी चुकीची दिली, अमुक दिली. मी राज्यस्तरावर इथं एक्साईजच्या कमिशनरला ही सगळी चौकशी करायला सांगी की यामध्ये काय खालचे कुणी अधिकारी चुकलेत का? कारण एखादं दुकान देत असताना काही पद्धत आहे, काही कागदपत्र मागायची, तर ती कागदपत्र चुकीची आलीत का? ते म्हणतायत तशा पद्धतीनं झालंय का? आणि झालं असेल तर जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य अजितदादांचं ब्रीफिंग मी ऐकलो नाही, स्पीकरही नाही लावला. जे उत्तरात आलं ह्याचा अर्थ अजितदादांना असंच ब्रीफिंग झालं असेल असं समजून मी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि माझं अधिकाऱ्यांशी कुठलंही वैयक्तिक काही वाद नाही किंवा देणं घेणं नाही. केवळ स्वामी समर्थांच्या मंदिराच्या 300 मीटर अंतरावर हा शॉपी आहे, चुकीच्या पद्धतीने केलंय. आणि अजितदादा सारखे नेत्यांनी, उपमुख्यमंत्री महोदय ह्याच्यावर
ठोस कारवाई करणं मला अपेक्षित आहे. माझी शेवटची विनंती एवढीच आहे की लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देणं, मंत्री महोदयांना चुकीची माहिती देणं हा गंभीर विषय आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशन संपण्याच्या आत किंवा लवकरात लवकर त्यांच्या स्वतःच्या उपस्थितीत हा बैठक घेऊन जर अधिकारी ह्यात चुकीचे वागले असतील एक्साईजचे तर त्यांच्यावर कडक कारवाई कराल का, एवढीच मला अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आता सन्माननीय सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी सांगितलं की 300 मीटर अंतरावर आहे आणि मला जी माहिती देण्यात आली ती 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. देवस्थानच्या पासून हे दुकान 1.5 किलोमीटर. आता 1.5 किलोमीटर आणि 300 मीटर मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे आणि त्यांनी जी काही अधिकची माहिती दिली त्याच्यामध्ये जर अधिकारी ह्यामध्ये चुकीची माहिती देत असतील तर कमिशनरच्या लेवलला चौकशी करून त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल.